तर पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आणि आतापर्यंत जम्मूतील 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। सुरक्षा दलानं बांदीपोरात जमील अहमद नावाच्या दहशतवाद्याचं घर हे स्फोट घडवून उडवलं। याआधी तर शोपियानमध्ये अदनान शफीचं घर जमीनदोस्त करण्यात आलं। अदनान शफी हा वर्षभरापूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झालेला होता। तर कुपवाडामध्ये फारूक अहमदचं घर सुद्धा बॉम्बनं उद्ध्वस्त करण्यात आलं। सीआरपी आई, यहाँ पे पुलिस आई, उन्होंने घर पे पूछा कि ये घर फारूक का है, तो यहाँ पे कहा कि नहीं, ये फारूक का घर नहीं है, ये उसके छोटे भाई का है। तो फिर सबको निकाल दिया, किसी को उस इलाके में नहीं रहने दिया, पूरा कॉर्डन था एरिया। उसके बाद ब्लास्ट किया। ये घर मेरे फादर ने बनाया था 2006-07 में, जबकि वो 90 में गए थे, और घर बनाया था 5-6 में। तो उसका इस घर में कुछ भी नहीं था। तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेनं आता तपास सुरू केलेला आहे। एनआयएचे अधिकारी स्थानिकांकडून हल्ल्याबाबत चौकशी करतायत, तसंच एनआयएची टीम पोलिसांकडून हल्ल्याची माहिती घेणार आहे। तर एनआयएकडून दहशतवाद्यांच्या शेकडो सहकार्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांविरोधात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांची यादीच जाहीर करण्यात आली आहे।